आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महादेव गीतेचा एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि या माध्यमातून वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून त्यांच्यावर हल्ला झाला अशा आशयाचा हा व्हिडिओ आहे। आपल्यासोबत अंजलीताई दमानी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। या संपूर्ण प्रकरणाचे जे धागेदोर आहेत ते खोलवर जात आहेत आणि बरेच मोठमोठे खुलासे होतील। जितेंद्र आव्हाड यांनी जो व्हिडिओ ट्विट केला याबद्दल काय म्हणाल? कसं आहे की मी अगदी गेले 10 दिवस एका FIR बद्दल बोलतेय। 3 जुलैचा FIR आहे, 3 जुलैचा FIR आहे, हे जे मी म्हणत होते तो हाच तो FIR। आणि त्याच्यात मी जे सांगितलं होतं की बाबा यांच्यावर अतिशय गंभीर गुन्हे होते आणि त्याच्यात वाल्मिक कराडचं पण नाव आहे, वाल्मिक अण्णा लिहिलंय, फक्त अण्णा असं लिहिलंय त्या FIR मध्ये। आणि सरळ सरळ गंभीर गुन्हे असून सुद्धा मी जेव्हा चौकशी केली की याच्यावर चार्जशीट झाली का, म्हणे झाली पण त्याच्यात यांचं नाव नाहीये। तर म्हटलं का नाहीये, तर म्हणे त्यांना पुराव्या अभावी नाव वगळण्यात आलं। हे जेव्हा मी वाचलं तेव्हा अक्षरशः डोकं फिरलं की हे चाललंय काय, पुराव्या अभावी। तर म्हटलं काय पुरावा नव्हता, तर म्हणे वाल्मिक अण्णा त्या ठिकाणी नव्हते। आता ठिकाणी नाहीये तर जो मेन सूत्रधार असतो तो काही प्रत्येक गुन्ह्याच्या ठिकाणी जातो का? पण त्यांच्या माणसांनी पाठवलंय हे जेव्हा त्या FIR मध्ये आहे। पूर्ण चौकशी जर झाली असेल तर म्हणूनच मी या FIRचा दाखला देऊन डीजींकडे जे पत्र दिलंय त्याच्यात हेच लिहिलंय की दिस केस शुड बी रिओपन्ड आणि याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। कारण ज्याच्यावर हल्ला झाला त्यालाच त्याच्यात गोवण्यात आलंय आणि तो आता जेलमध्ये सडतोय। तर हे इतके सगळे जे आहेत ना, क्रिमिनल्स ऑफ द फर्स्ट ऑर्डर आहेत। ऑडिओ क्लिप मध्ये सन्नी आठवले याच्यावर कारवाई करू नका असं म्हणतायत शीतल कुमार बल्लाळ यांना वाल्मिक कराड, अशा आशयाचा हा सगळा व्हिडिओ आहे। म्हणजे हेच सांगते ना की हे ठरवणार कोणावर 302 लावायचं, कोणावरनं 302 काढायचं, कोणाला वाचवायचं, तो आमचाच मुलगा आहे असं सगळं जेव्हा आपण ऐकतो हे काय